बावनकुळेंनी पण असं म्हटलंय की कुणबी सर्टिफिकेटचे जे गव्हर्नमेंटचे आता जे नियम आहेत तेच लागू असतात, या पद्धतीने दिलं जाणार नाही. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री सुद्धा तेच म्हणतात, हे पण तेच म्हणतात. पण जरांगे काय म्हणतो, आणि त्यापेक्षाही हे पत्रक काय म्हणत आहे, शेवटी नियमात आणि कायद्यात तुम्ही जे काही निर्णय काढले त्यात शब्दाचा केस काढला जातो. तुम्ही जे लेखी आक्षेप दिलेले आहेत त्याला उत्तर सरकारने दिलं आहे, आता दिलेलं परवाच्या दिवशीच दिलेलं आहे, त्यामुळे एवढ्या लवकर कदाचित येणार नाही. त्यांना सुद्धा दसऱ्यानंतर ओबीसीचा मुंबईमध्ये दसऱ्यानंतर ओबीसी मुंबईमध्ये धडकणार अशा पद्धतीची तयारी सुरू आहे. काय हे बघा, मराठा समाज एक समाज आहे ना, तरी त्याच्यामध्ये जरांगे एक बोलतो, ते सराटे आणखीन काय बोलतात ते दुसरं, त्यांच्यात पण मतभेद आहेत ना. समाज एक आहे. अरे आमच्यात तर 374 जाती आहे भाऊ, त्या पण मोठ्या मोठ्या जाती आहेत, अनेक संघटना आहेत, प्रत्येक संघटनेचे नेतेसुद्धा आहेत. ते सगळीकडे घेत आहेत ना, कोण कुठे कोण कुठे कोण कुठे जे आहेत हे जनजागरण करत आहेत, उठाव करत आहेत, तहसीलला जात आहेत, कलेक्टर ऑफिसला जात आहेत, आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांचे फोन येत आहेत. तर म्हटलं जरा थांबा, आता आपण कोर्टात जातो आहोत काय, आमची थोडे दिवस तोपर्यंत जे आहेत आपल्याला दसऱ्यानंतर आहे ना, वेळ आहे ना थोडासा, बघूया ना तोपर्यंत काय काय होतं आहे ते. राठोड समाज मोर्चा करणार आहे शहापूरपासून थेट राठोड समाजाचा रस्ता उतरणार. आता असं आहे, त्याच्यामध्ये पण त्यांनी काल मुद्दा निर्माण केला. लक्ष्मण माने माझे आमदार आणि नेते, त्यांनी सुद्धा मुद्दा निर्माण केला की हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा ST-मध्ये आहे, ओबीसीत नाही, ST. तर मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय नाही करणार? लॉजिकल आहे त्यांचा प्रश्न जो आहे हा योग्य प्रश्न आहे. एकदा एक डॉक्युमेंट तुम्ही एकाच समाजासाठी गृहीत धरलं, मग त्या डॉक्युमेंट असलेल्या दुसऱ्या समाजाचं जे काही म्हटलेलं असेल ते सुद्धा गृहीत धरा. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हैदराबादच्या त्या गॅझेटमध्ये आम्ही ST-मध्ये आहोत, आदिवासीमध्ये आहोत, आता आमचं काय करणार? तुम्ही ते मान्य केलं ना, तिथली कुणबी इथे कुणबी केलात, मग तिथली ST इथे ST करा. तर ते आता माझ्या मते एक चूक केली ना तुम्ही, कमा अनेक गोष्टी बाहेर पडत जाणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.